कोणी म्हणतं आरक्षण खरं आहे, कोणी म्हणतं आरक्षण फसवं, कोणी म्हणतं मी जो जी आर काढलाय त्याला 100 पैकी -0 मार्क देणार, कुणी काय म्हणतं, कुणी काय म्हणतं. पण मित्रांनो, जरांगे पाटलांनी विखे पाटलांच्या कानात असं काय सांगितलं किंवा त्याच्यावरती अशी काय चर्चा झाली. तुम्हाला माहिती असेल की एक योगेश नावाचे व्यक्ती, केदार कदाचित योगेश केदार नावाचे व्यक्ती हे उठले आणि जेव्हा बोलू लागले तेव्हा जरांगेंनी त्यांना लगेच थांबवलं आणि म्हटले, तुला काय समजतं मराठा आरक्षणाचा आणि तुझा काय संबंध? हे जी आर समजतो का तुला? चुप बस खाली. तर नेमकं अशी काय बाजू होती किंवा नेमकं असं काय चर्चा झाली किंवा नेमकं असं त्या जी आरमध्ये काय आहे ज्याच्यामुळे जरांगे पाटलांना बाकी जे मराठे होते किंवा मराठा अभ्यासक समजले जातात, जे मराठा लढ्यासाठी जरांगेच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत, त्यांना चूप बसवण्याची वेळ आली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, चर्चा चालू आहे ती गॅझेटबद्दल, चर्चा चालू आहे ती जी आरबद्दल, की खरंच ह्या जी आरमधून मराठा समाजाला आरक्षण भेटेल का? ह्या जी आरमधून मराठा समाजाचे प्रश्न सॉल्व्ह होतील का? ह्या जी आरमधून विखे पाटलांवरती जो मराठा समाजाने विश्वास दाखवला आहे तो विश्वास तुटणार की नाही तुटणार? मित्रांनो, अजूनही काही लोकांचं म्हणजे जे स्वतःला खूप मोठाले अभ्यासक समजतात त्या अभ्यासक लोकांचं असं म्हणणं आहे की हा जी आर फसवा आहे, याच्यातून सरसकट आरक्षण मिळणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती असेल की याच्या आधी मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारे आंदोलनाच्या मागण्या सुरुवातीला ठेवायचे, तर या आंदोलनाच्या सुरुवातीलाच त्यांनी जर कोणत्या मागण्या जर ड्रॉप केल्या असेल त्या म्हणजे सरसकट आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी, ह्या मागण्या त्यांच्या मागे पडल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करा, त्यांचं म्हणणं होतं तुम्ही सातारा गॅजेट लागू करा. त्या प्रकारच्या मागण्या महाराष्ट्र सरकारने ह्या जी आरमध्ये घेतल्या. जी आर त्यांना दिला. त्यानंतर सुद्धा लोकांचे हे प्रश्न आहेत, हा प्रश्न फक्त त्याच लोकांचे आहेत जे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते किंवा महाराष्ट्रातील ज्यांना द ग्रेट मराठा लीडर म्हणले जातात, त्यांचे जे आता पक्ष तर उरलेलाच आहे किंवा जे बारामतीमधले काही लोक आहेत, म्हणजे ज्यांची धुसफूस योगेश केदार साहेबांनीच म्हटलं आहे की ज्यांची धुसफूस करण्याचा प्रयत्न होता किंवा काही अप्रिय घटना या मराठा आंदोलनामध्ये व्हावं अशा प्रकारचा ज्यांचा प्रयत्न होता, त्या लोकांचं तर काही याच्यामध्ये हे नाही ना की जेणेकरून आता दोन समाजामध्ये विघ्न परत लावून द्यायचं किंवा दोन समाज हे कसे एकमेकांच्या विरोधात जातील अशा प्रकारच्या घटना करायच्या, किंवा मराठा समाजालाच हे जे आरक्षण दिलं आहे, हे जे देवेंद्र फडणवीसांनी दिले किंवा सरकारने आरक्षण दिलं आहे, त्या सरकारवरतीच प्रश्नचिन्ह उभा करायचा आणि सांगायचं की तुमचं आरक्षण हे फसवं आहे. देवेंद्र फडणवीसांनी हो किंवा बीजेपी सरकारने हो तुम्हाला फसवलेलं आहे, आम्ही तर काही करू शकलो नाही, पण यांनी केलं आहे तर याच्यामध्ये कमी कशी आहे हे सांगणारे हे लोक आहेत. स्वतःचं कर्तृत्व शून्य असणारे लोक दुसऱ्याच्या कर्तृत्वाला कमीच लेखतात. होय मित्रांनो, स्वतःचं कर्तृत्व काय, स्वतःचं कर्तृत्व महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले, सगळं झालं, सगळे घर परिवार सगळा सरकारमध्ये आला, पण मराठा समाजाविषयी कधी विचार नाही केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मोर्चा इकडे चालू असताना तिकडे धनगर समाजासाठी मोर्चा काढणं सुरू केला, तिकडे मंडळ यात्रा सुरू केली, पण मराठा समाजासाठी काहीही दिलं नाही. तोच मराठा समाज, जो मराठा समाज 90%, 95%, 80%, 70% फक्त आणि फक्त तुम्हाला मत करतो. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिल्यानंतर सुद्धा फक्त आणि फक्त तुम्हाला मत करणार आहे. ज्याचा त्याच्यापाशी असो, मत करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि तो प्रत्येकजण अंमलबजावणी करतो. पण असं काय झालं की मनोज जरांगे दादा यांना आरक्षण आंदोलन जे होतं ते मागे घ्यावं लागलं. कारण की मित्रांनो, ज्या प्रकारचं तुम्हाला माहिती असेल की मोर्चामध्ये ज्या प्रकारची धुसफूस सुरू झाली होती, ज्या प्रकारची तिथे थोडीशी वाताहत मराठा आंदोलकांची झाली होती, त्यामुळे मराठा आंदोलक काही तुम्हाला सिग्नलवरती चढलेले दिसले, काही कबड्डी खेळताना दिसले, काही खो खो खेळताना दिसले, काही रस्त्यावरती आंघोळी करताना दिसले. त्यामुळे हा मराठा मोर्चा आपल्या हातातून निसटतो का काय, ही भीती सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती, किंवा मनोज जरांगे पाटलांसोबत जी टीम काम करते त्यांच्या मनामध्ये झाली होती की हा आपला मोर्चातून हातातून निघतो काय. हे लोक जे आपल्या कंट्रोलमध्ये होते हे खरंच आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का, की याच्यामध्ये असे कोणते असामाजिक तत्व घुसले आहेत ज्या तत्वांमुळे भांडणं लागू शकतात. होय मित्रांनो, ही भीती होती. आणि कोर्टाची तशी टिप्पणी, जर तुम्ही रस्त्यावर जर हटले नाही तर आम्हाला कोर्टाला रस्त्यावर उतरावं लागेल, आणि कोर्टाने जर मराठा आरक्षणाच्या विरोधात जर निकाल दिला असता तर मित्रांनो, जी एक सामाजिक सहानुभूती होती ती सहानुभूती सुद्धा हटली असती, आणि त्यानंतर जर अप्रिय घटना झाली असती तर कोर्टाने फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या टीमला दोषी पकडलं असतं. तर असं काय झालं त्या स्टेजवरती, सध्या ही गोष्ट तर बंद मुठ्ठी लाग की खुले तो खाक की अशा प्रकारची गोष्ट आहे. ते ना मनोज जरांगे पाटील सांगणार आहेत ना विखे पाटील सांगणार आहेत. पण योगेश
केदार साहेब हे जे बोलले त्याच्याबद्दल तुमचं मत काय? मराठा आरक्षणाचा जो GR काढला त्याच्यामध्ये खरंच काही गडबड आहे का? कुछ तो गडबड है दया असं वाटतंय का तुम्हाला? तुमचं जे ओपिनियन आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.